हाय हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे. बागेतील फुलं पाहून तर एवढं छान वाटत होतं. वेगवेगळ्या रंगाची आज गुलाबाची फुलं उमललेली होती. पिवळ्या रंगाचं, हे लाल, असं बघितल्यानंतर वेगवेगळ्या रंगाचे एक माइंडसेट पॉझिटिव्ह एनर्जीनेच होतो. त्यामुळे छान वाटतं. अशी गुलाबी रंगाचं हे फेंट पिंक कलरचं आणि इकडे टोमॅटोचे वेल आलेले, इकडे लक्षच नव्हतं माझं. छोटे 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 असे टोमॅटोसुद्धा आलेले आहेत आणि हे नेहमीचं जास्वंदाचं थोडं थोडं उमलाले. आता एकच सोनचाफा उमललेला आहे आणि हा रेग्युलरचा चाफा. खूप सुंदर सकाळची फुलं बघून मॉर्निंगची वेळ होती आणि ते बघून मला एवढं छान छान वाटत होतं. आणि हे कुंडीत लावलेलं ह्यालासुद्धा आले छोट्याशा कुंडीमध्ये. फक्त हा पोर्शन बघून मला कसं तर वाईट वाटत होतं. कमळ मी रोज तुम्हाला दाखवत होते पण आता त्याच्याकडे लक्ष नाही. माहीत आहे का तुम्हाला ते? आता इकडे तमालपत्राचं सुद्धा झाडं लावलेलं आहे आणि छान. आणि सकाळचं सगळं माझं आवरून झालं होतं. नाश्त्याला पोहे केले होते, डाळ कांदा चपाती भात आमटी असं सकाळचं झालं होतं. धुणं भांडी फरशी रेग्युलरची सगळी माझी कामं आवरली होती. मिस्टरसुद्धा फिजिओथेरपीसाठी गेले होते. मोठा मुलगा घरात आहे, त्याचा संध्याकाळी क्लासला जाणार आहे. छोटा मुलगा काय शाळेलाच गेलेला आहे. आणि दुपारची वेळ आहे म्हटलं आता थोडंसं क्लिनिंग हळूहळू केलं पाहिजे. आणि रोजच नेहमी काढायला लागलं, इकडचं तिकडचं थोडं दाखवते थोडं दाखवत नाही असं चालले. तर हा भाग म्हटलं दाखवूया. सगळ्यांच्या आवडीचा आपला किचनचा भाग असतो. सगळ्या बायकांचा किंवा लेडीजचा हा सगळ्यात आवडता भाग आहे. तर मी काय करत होते, बरेचशा डब्यामध्ये जसा माल आणतील तसं ठेवलं होतं. मग त्यातलं काय चांगलं आहे आणि काय राहिलं आहे चांगलं आणि म्हणजे काय बाद झालं आहे ते बघण्यासाठीच मी आता हा कप्पा केलेला आहे. एक म्हणत 2 कप्पे अगोदरच काढून ठेवले. मी एकच काढणार होते पण हात हळूच सरकला दुसऱ्या कप्प्यात. ते दोन्ही पण कप्पे मी घासून पुसून काढले. आणि मी काय नुसतं ओल्या कापड्यांना नाही पुसत, सगळं खालची जी काय फरशी असते ती सुद्धा घासून घासून काढते. कारण एकदाच क्लिनिंग होतं बरेच दिवसांनी, रोज रोज काय आपण हा भाग काढत नाही त्यामुळे. आणि एक तर 2 महिने झाला असतील मी काढून, ॲक्सिडेंटच्या अगोदर कधी काढलं होतं. आत्ता म्हटलं हळूहळू काढायलाच पाहिजे. आणि मी बऱ्याचशा व्लॉगमध्ये दाखवते सुद्धा, आठवड्यातनं 10 दिवसातनं एकदा हे काढल्यानंतर असं नेहमी स्वयंपाकघर आपलं स्वच्छ राहतं. जसं आपण काढलं एक एक कप्पे तसं. आणि सगळं तर काय मी काढतच नाही, एक एकच असे काढते. तर ह्या डब्यामध्ये काय मी भरले आणि काय ठेवले हेच माझ्या लक्षात पण येईना आणि कधी भरले आणि काय लक्षात येईना झालं आणि कुठलं चांगलं आहे तेच बघत होते. आता शेवया पण होत्या त्यामध्ये, म्हटलं आता काढूया. ते एक 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 वर काढल्याशिवाय लक्षात राहणार नाही. रोज त्यातले एक एक पिशवी वर काढणार आणि संपवून टाकणार असं चाललेलं आहे माझं. तर बाकीचे डबे तर आहेत ते माझ्या लक्षात आहे. तर बेसनचं 1 किलो बेसन होतं, तर बघूया काय करायचं त्याचं पण चालू आहे डोक्यामध्ये विचार. तर बाकीचे डबे तर आहेत व्यवस्थित, त्याचं माहिती आहे मला काय काय त्यामध्ये. तरीसुद्धा एकदा चेक अनेकदा करत होते. आणि सगळे मी पुसून काढले डबे ओल्या कापडाने, जेणेकरून छान स्वच्छ वाटतं. कापड्यानेच पुसल्यानं, वाळ्या कापड्याने काय मी कधी पुसत नाही, नेहमीची माझी सवय आहे. आणि इकडच्या कप्प्यात तर बरेच दिवस झालं म्हणलं, वर्षभर इकडचा कप्पा मी त्यातले डबे काढतोय ठेवतोय. त्यामुळे हे बघणं गरजेचं होतं. त्यामध्ये बरंचसं माझं नुकसान पण झालं. आता काही दाखवू शकणार नाही, बघण्याच्या परिस्थितीत पण नव्हतं. असे काही आयटम होते त्यामध्ये. आणि पाखरं वगैरे झाली होती, आळ्या वगैरे झाल्या होत्या, ते सगळं मी टाकून दिलं. ह्या कप्प्यात कधी हातच लागत नाही बरेच दिवस झालं. आज उद्या कळत. आणि मात्र झालं असेल हे बघवत पण नाही आहे मला. कधी कधी असं नुकसान झालं, इतकं असं मनावर दगड ठेवून हा कप्पा काढलाय आज कसा बसा मी. जेवढं चांगलं आहे तेवढं नवीन नवीन डब्यात मी काढून ठेवणार, जेणेकरून मी आता त्याच्या काहीतरी वेगवेगळ्या रेसिपी करूनच संपवेन. जे अगदीच हे आहे तेच मी टाकूनच देणार आहे, ते काय ठेवणार नाही. उगाच ते खायचं आणि हॉस्पिटलला पळायचं, ह्यातलं काय नको आहे आपल्याला म्हटलं. आणि तसंच मी बघत होते. आता मिस्टरांच्या पुढे जर काढलं असतं तर खूप मोठा ओरडा त्यांचा मला बसला असता. अगोदरच त्यांनी पण चेक करतात आधेमध्ये काय झाले आणि कसं राहिले म्हणून. तर आता एकच डबा मी काढणार आहे, कारण एवढं डोकं सणकलं होतं बघून आणि डोकं पण दुखत होतं असलं अवस्था बघून. आणि मला तसलं बघायची सवय नाही. स्वच्छ तर लागतं आणि व्यवस्थित सगळं मला लागते एक एक आयटम.
आणि जेवढं चांगलं आहे तेवढं ठेवणारच बाजूला. आणि बघूया आता उद्याच्याला दुसरा डबा काढेन आणि एक 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 त्यातलं पण संपवूनच टाकणार आहे, जेणेकरून कुणाला त्याचा काही त्रास व्हायला नको. आपणच काही लक्ष नाही दिलं म्हणून 2 महिने असं झाले आणि हे तर अगोदर 7-8 महिन्यापूर्वीचे डबे. काय असं एक एक सणवार आलं आणि इकडं पळ तिकडं पळ, ह्या कामात मी आणि यूट्यूबच्या नादात सगळं राहिलंच असं झालेलं आहे. आणि बाकीचे वर्कशॉप अटेंड करत बसल्याने असल्या गोष्टीकडं लक्ष जातं आणि इकडं जात नाही असं चाललंय माझं. तर मीच माझी चूक मान्य करते. असं व्हायला नको पाहिजे खरं तर. चला आता संध्याकाळची वेळ आहे. मिस्टरांनी आज छान चिकन आणलेले. आज तर बुधवार आहे त्यामुळं आमच्यात होतंच. बऱ्याचशा व्लॉगमध्ये बघितलं असाल तर दुपारी काय काय काढलं त्यातलं मी भिजवत टाकले. ह्याचे एक एक करून टाकणार. आता हे मोडं आणायला ठेवले आणि छान असे चांगले आहेत म्हणून ठेवले. ते काय स्वच्छ 2-3 वेळा धुतलं. कडधान्याला काहीही झालेलं नव्हतं, छान राहिलं होतं. आणि जे जे चांगलं आहे ते फ्रीजला ठेवून टाकले आणि बाकीचे हे भिजत घातलेलं आहे मी. कुठं तसं नको, ते मोडेल की. बाबा काढते तर आहे तसंच ठेव. त्यांना कुठं माहित असते टाकलेलं असतात पेपर कुठे तिथंच टाकतात. आय ते कसं करायचं श्री, तर पेपर अडकला ये रे. हे 5 मिनिटात बसायचं जरा काय जरा अडकलं येते काढायला. सल्यूट भावा. बघूया कसं काढतोस. थांब 1 मिनिट रे. असं कुणाचं अडकलं असतं तर त्यांना माहित तर होईल किंवा मला. आपला जुना मॉडेल आहे काढायची. हितनं मला येत नाही काढायला. हित आहे ते पिन हितनं काढायचं रे बाबा. हितनं काढायचं. हा निघाले. दादाने कसं कुठनं काढलं रे तिने. मस्ती पण करायला होते रे. हा आता भांडण करू नका. त्याच्या हातात दे की. हे माणसात ठेव, ते खाली ठेव. असं खाली डायरेक्ट काढतो काय करायला किती. बसवायचं कसं. बघून नुसता शिकलोय बाई, नाच करते.